श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, महिलांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, या बदलांमुळे या लाडक्या बहिणी अपात्र होणार. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर नानाफाउंडेशन.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी किंवा PDF फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम आणि व्हॉट्सअप अकाउंट जॉईन करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट मिळेल. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील माता भगिनींना प्रत्येकी 1,500 रुपये मिळतात. तर आता काही महिला अपात्र होतील या लाभापासून आणि त्यांना हे पैसे मिळणार नाहीयेत. कोणत्या कारणामुळे मिळणार नाहीयेत याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात संपूर्ण अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार डच्चू. या महिला अपात्र होणार. पहिलं जी कंडिशन आहे ती बघा, कुटुंबांचे एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक जर असलं तर तुम्ही अपात्र होणार आहात. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. एकत्रित उत्पन्न म्हणजे सर्वांचं मिळून, घरात जर तुमचा मुलगा असेल, तुमची सून असेल, किंवा तुम्ही असाल, किंवा तुमचे हस्बंड, या सगळ्यांचं मिळून जर 2.5 लाखापर्यंत होत असेल तर ठीक आहे. पण 2.5 लाखाच्या थोडं जरी वरी गेलं तर तुम्ही अपात्र होणार. ही पहिली अट आणि महत्वाची. दुसरी, कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत नसावा. म्हणजे तुमच्याकडे इन्कम टॅक्सची फाईल नसावी, किंवा तुमचं जर पॅन कार्ड असेल, त्या पॅन कार्डवर तुम्ही जो नंबर आहे तो सरकारने टाकला की लगेच माहीत पडतं की तुम्ही टॅक्स भरतात की नाही. मग तुम्ही जर टॅक्स भरत असताल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तिसरे, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकर नसावा. जर तुमच्या घरातला सरकारी नोकरदार कोणी असेल तर तुम्हाला डच्चू मिळणार आहे. कारण निवडणुकीच्या आधी सर्वांना सरसकट पैसे दिलेले आहेत, परंतु आता सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता फॉर्मची छाननी होणार आहे. प्रत्येक फॉर्मची छाननी होणार आहेत आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी जे कर्मचारी आहेत ते पात्र ठरतील. म्हणजे कोणी जर काम करत असेल आणि बाहेरून तुम्ही शासकीय सेवेत असताल पण बाहेरून तुम्ही भरत असताल फॉर्म, किंवा कंत्राटी कर्मचारी असताल, 2.5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येतील. त्यानंतर तुम्ही आणखीन इतर योजनेतून दर महिन्यात 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ तुम्ही घेत नसताल तर तुम्ही पात्र ठरताल. तुम्हाला आणखीन कुठली सरकारी योजना लागू असेल आणि त्याच्यामध्ये जर 1,500 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाहीयेत, तुम्ही अपात्र आहेत. कुठलीही असेल शासकीय योजना दुसरी, तर म्हणजे एका महिलेला एकच योजना लागू होईल. त्यानंतर कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नसावा. म्हणजे आमदार खासदार, राजकीय कुठल्याही व्यक्ती जे आमदार खासदार आहेत त्यांना, त्यांच्यासाठी ही स्कीम नाहीये. मग ते विद्यमान असतील किंवा आजी माजी असतील. कुटुंबाच्या सदस्यावर नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर सोडून, बरं का, ट्रॅक्टर पण 4 चाक आहे पण ट्रॅक्टर सोडून, कारण शेतकऱ्याचा इथं विचार केलेला आहे. ट्रॅक्टर सोडून जर इतर कुठलं वाहन जर तुमच्याकडे असेल 4 चाकी तर तुम्ही यासाठी पात्र नाहीयेत, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या ज्या कंडिशन नवीन आता लागू केलेल्या आहेत याच्यात काही बऱ्याच जुन्या आहेत, परंतु आता याची शहानिशा होणार आहे आणि या महिलांना डच्चू मिळणार आहे. डच्चू अर्थातच त्या महिला अपात्र होणार आहेत. म्हणजे आतापर्यंत जवळपास 2.74 करोड महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना लाभ मिळत आहे. याच्यातली आता छाननी होऊन हे कितीतरी अर्ज बाद होऊ शकतात. आता पुण्याचीच लेटेस्ट न्यूज आली, त्या ठिकाणी जवळपास 50 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. आता पूर्ण राज्यभरात किती अपात्र ठरतील सांगता येत नाही. फॉर्मची छाननी सुरू झालेली आहे. तर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देईल. आपल्याकडून माहिती मिळत आहे, आपल्याला सूत्रांकडून. काल पण मला वाटतं सागर बनल्यावर जी महत्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही निर्णय लाडक्या बहिणींबद्दल घेण्यात आलेले आहेत. याची मोठी घोषणा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत होऊ शकते. तर वेळोवेळी अपडेटसाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा.
आणि तर तुम्हाला याचा लाभ मिळत नसेल, आणखीन तुम्ही फॉर्म भरला नसेल, तर कालच बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, हे परत फॉर्म सुरू होण्याची दाट शक्यता आहे. काळजी घ्या. स्वामी समर्थ.